ओके. या सेशनमध्ये आपण MST CET 2020 संदर्भात सगळी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत एक्झाम डेट्स, एक्झाम पॅटर्न, प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी, हाऊ टू अटेम्प्ट क्वेश्चन पेपर, मॉक टेस्ट अँड प्रॅक्टिस. डेट ऑफ एक्झाम. तुमची एक्झाम 4 जुलै टू 5 ऑगस्ट 5 ऑगस्ट या दरम्यान वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये होणार आहे. ते तुमचे जे स्लॉट्स आहेत त्याचे डिटेल्स, तुमचे जे ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट आहे तुम्हाला या mahaCET.org या वेबसाईटवर समजेल. त्यासाठी तुम्ही फ्रिक्वेंटली या वेबसाईटला व्हिजिट द्यायची, अपडेट राहायचं आहे. फक्त तुर्तास आता लक्षात ठेवायचं, 4 जुलैपासून तुमची एक्झाम स्टार्ट होते ते 5 ऑगस्टपर्यंत. एक्झाम पॅटर्न. ऑब्वियसली एक्झाम तुमची ऑनलाईन असणार आहे. जर PCMचा विचार केला तर PCM फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हा 200 मार्काचा पेपर असेल. त्यामध्ये 150 क्वेश्चन्स असतील आणि ते तुम्हाला 3 तासामध्ये सोडवायचे आहेत, 180 मिनिट्स. फिजिक्ससाठी 50 मार्क्स असतील आणि त्यामध्ये 50 क्वेश्चन्स 1 मार्क ईच. केमिस्ट्री 50 मार्क्स म्हणजेच 50 क्वेश्चन्स आणि 1 मार्क्स ईच. मॅथमॅटिक्स 100 मार्क्स, पण त्यामध्ये 50 क्वेश्चन्स असतील, 1 क्वेश्चन 2 मार्काला असेल. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. देर इज अ नो निगेटिव्ह मार्किंग इन दिस एक्झाम. तसंच PCBसाठी ऑनलाईन टेस्ट 200 क्वेश्चन्स 200 मार्क्स आणि 180 मिनिट्स असतील, म्हणजे 3 तास वेळ असेल. फिजिक्स, केमिस्ट्री 50 मार्क्स असतील, 50 क्वेश्चन्स 1 मार्क प्रत्येक क्वेश्चनसाठी. बायोलॉजीसाठी 100 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 100 मार्क्स 100 क्वेश्चन्स आणि एका क्वेश्चनला 1 मार्क आहे. हा फक्त डिफरन्स आहे मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीमध्ये. इथंसुद्धा नो निगेटिव्ह मार्किंग. ओके. प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी. तुम्हाला आता स्टडी करण्यासाठी मोर दॅन 1 मंथ आहे. त्यामध्ये तुम्ही स्टडी कसा करायचा आहे, तर जे बोर्डाला तुम्ही जे सब्जेक्ट्स, जे चॅप्टर्स अभ्यास केलेला आहे त्यामध्ये पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन आता तुम्हाला करावी लागेल. ते प्रत्येक चॅप्टरचे MCQ तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. MCQ सॉल्व करत असताना तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे फॉर्म्युले सापडतील, कारण न्यूमेरिकल क्वेश्चन जास्त असणार आहेत आणि एक्झाममध्ये सुद्धा. तर ते फॉर्म्युलेची तुम्ही लिस्ट बनवायची आणि ती लिस्ट तुम्ही डेली रिवाईज करायचे. रिवाईज दी फॉर्म्युलाज डेली, ते तुमच्या लक्षात राहतील. आणि जे चॅप्टर्स, ज्या सब्जेक्टचे जे चॅप्टर्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने येत आहेत त्याचे MCQ जास्त सोडवायचे आहेत. सॉल्व मोर नंबर ऑफ MCQs ऑन दी चॅप्टर्स दॅट यू नो व्हेरी वेल. आणि एक्झामच्या 2 दिवस आधी सगळे सब्जेक्ट्स रिवाईज करायचे आहेत. टोटल रिव्हिजन तुमची झाली असली पाहिजे. आणि ही एंट्रान्स एक्झाम आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तर त्याचा स्टडी तुम्ही बोर्ड एक्झामसारखा करायचा नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर फिजिक्समध्ये डेरिव्हेशन्स असतात, ते फुल डेरिव्हेशन बघण्याची गरज नाही आहे. तो फायनल फॉर्म्युला जो डेरिव्हेशनमध्ये डिराईव्ह केलेला आहे तो कसा आला याची फक्त आयडिया असेल तेवढंच सफिशियंट आहे. आणि त्या फॉर्म्युलावरती तुम्ही किती क्वेश्चन्स MCQ सॉल्व करतायत हे महत्त्वाचं आहे. ही तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सगळे सब्जेक्टचे चॅप्टर्स तुम्हाला पुन्हा रिवाईज करायचे आहेत आणि प्रत्येक चॅप्टरचे MCQ कमीत कमी 15 ते 20 MCQ प्रत्येक चॅप्टरचे सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला त्या सब्जेक्टची आयडिया येईल. आणि MCQचे प्रॅक्टिस असेल तरच तुम्हाला तो एक्झाममध्ये फायदा होईल. MCQ सॉल्व करणे अतिशय गरजेचं आहे. आणि 2 दिवस आधी टोटल सब्जेक्टची रिव्हिजन ही इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे हाऊ टू अटेम्प्ट क्वेश्चन पेपर. ज्या वेळेला ऑनलाईन टेस्ट तुमची सुरू होईल त्याचा डेमो मी पुढे देणारच आहे. कशी असणार आहे टेस्ट, कसे MCQ, कसे ॲन्सर द्यायचे. पण ज्या वेळेला एक्झाम सुरू होईल, एक्झामच्या पेपरच्या पहिल्या क्वेश्चन टू लास्ट क्वेश्चन हे तुम्हाला 2 वेळा जायचं आहे. यू हॅव टू गो फ्रॉम स्टार्ट टू एंड ऑफ क्वेश्चन पेपर 2 टाइम्स. म्हणजे कसं, पहिला असेल जो फर्स्ट राऊंड, त्यामध्ये तुम्ही सगळे इझी क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, शेवटपर्यंत जायचं आहे.
कारण मध्ये तुम्हाला काही डिफिकल्ट क्वेश्चन सापडतील. त्या डिफिकल्ट क्वेश्चनवरती जास्त वेळ तुम्ही द्यायचा नाही. तुमचा वेळ वाया घालवायचा नाही त्यामध्ये. कारण प्रत्येक क्वेश्चनसाठी 1.25 मिनिट आहे, मोर दॅन 1 मिनिट्स. त्यामुळे जर एखाद्या क्वेश्चनला जास्त वेळ लागत असेल तर तो तुम्ही तिथं स्किप करायचा आहे. तो तिथं मार्क इट ॲज अ रिव्ह्यू करायचं आणि पुढचा क्वेश्चन सॉल्व करायचा. तो क्वेश्चन कधी सॉल्व करायचा? सेकंड राऊंडला. सेकंड राऊंड सॉल्व ऑल रिमेनिंग क्वेश्चन्स. आणि त्या सेकंड राऊंडमध्ये सगळे क्वेश्चन्स मार्क करायचे आहेत, कारण यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. म्हणजे तुम्हाला 2 राऊंड करायचे आहेत. पहिल्या राऊंडला सगळे इझी क्वेश्चन्स, पहिल्या राऊंडमध्ये जे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत ते सॉल्व नाहीत करायचे. सेकंड राऊंडला ते क्वेश्चन सॉल्व करायचे. आणि सेकंड राऊंडमध्ये सुद्धा जे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत ते शेवटी सॉल्व करायचे. डू नॉट स्पेंड मोर दॅन 3 मिनिट्स ऑन एनी डिफिकल्ट क्वेश्चन. कोणत्या क्वेश्चनला 3 ते 3.5 मिनिटापेक्षा जास्त वेळ खर्च करायचा नाही. जर तो डिफिकल्ट वाटत असेल, काही वेळेला काय होतं, एक क्वेश्चनमध्ये तुम्ही जर स्टक झाला, अडकला असेल, तिथं 5 ते 10 मिनटं जातात आणि शेवटी ते आन्सर चुकतं आहे. मग ते तुमचा तिथं टाईम वेस्ट गेलेला आहे. तो मार्क इट ॲज अ रिव्ह्यू मार्क करून ठेवायचा आणि तो शेवटी सॉल्व करायचा. बघूया आपण कशी एक्झाम तुम्ही अटेम्प्ट करायचे. मॉक टेस्ट अँड प्रॅक्टिस. यासाठी CETच्या सेलनी या वेबसाईटवरती maha.cet.org तुम्हाला डेमो क्वेश्चन पेपर कसा असेल, म्हणजे मॉक टेस्ट कशी असेल ते अवेलेबल करून दिलेलं आहे. तर तुम्ही या वेबसाईटला जायचं आणि त्या वेबसाईटवरून इथं MST CET 2020 ह्या लिंकवरती क्लिक करायचं. हे असं पेज ओपन होईल आणि त्यामध्ये PCM मॉक लिंक यावरती क्लिक करायचं. एक लिंक जनरेट होईल, त्या लिंकवरती क्लिक करायचं. ॲक्च्युअल एक्झाममध्ये तुम्ही जर बघितलं तर कॅन्डिडेट नेम हे तुमचं नेम असणार आहे, सब्जेक्ट, तुमचं इथं फोटो आणि बाकीची इन्फॉर्मेशन असेल. सध्या त्यांनी डायरेक्ट लॉग इन दिलेलं आहे. साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, PCM, तो क्वेश्चन पेपर ओपन होईल. पहिल्यांदा हे इन्स्ट्रक्शन्स असतील, हे इन्स्ट्रक्शन्स क्लिअरली रीड करायचे. नेक्स्ट, हे इन्स्ट्रक्शन ह्या महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही ॲन्सर कसे द्यायचे आहेत, काय, ते सगळी टोटल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आणि शेवटी इथे एक बॉक्स आहे, तो चेक करायचा. आणि त्यानंतर आय एम रेडी टू बिगिन यावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमचे ॲक्च्युअल क्वेश्चन्स ओपन होतील. ते आपण बघूयात. तुम्हाला सांगितलं 2 राऊंड आपल्याला करायचे आहेत. स्टार्ट टू एंड 2 वेळा जायचं आहे. हा पहिला क्वेश्चन आहे बघा. आता आपण फिजिक्स अँड केमिस्ट्री ह्या सेक्शनमध्ये आहे. राईट साईडला मॅथमॅटिक्सचा सेक्शन आहे. फिजिक्स केमिस्ट्री सेक्शनमध्ये पहिला पेपर फिजिक्स आहे, त्यामध्ये हा क्वेश्चन नंबर 1 आहे. राईट साईडला तुम्हाला क्वेश्चन पॅलेट दिसतं आहे. क्वेश्चन पॅलेटमध्ये 50 क्वेश्चन्स दिसत आहेत. हा रेड म्हणजे हा फर्स्ट क्वेश्चन आहे. इकडे तुमची इन्फॉर्मेशन असणार आहे. इथं टाईम लेफ्ट, टाईम किती राहिलेला आहे तो दिसेल. इथं 90 मिनटाचा टायमर सुरू झालेला आहे. ॲक्च्युली 180 मिनिट्स असणार आहे मॅथमॅटिक्सचा जर पकडला तर. क्वेश्चन नंबर 1, समजा या क्वेश्चनचा आन्सर आहे B, सेकंडवाला. तर तुम्ही इथं क्लिक करायचे आणि इथं सेव्ह अँड नेक्स्ट, इथं ग्रीन होतं आहे. सेकंड क्वेश्चन, तुम्हाला याचा आन्सर माहिती आहे पण तुम्हाला काही कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. तर अशा केसमध्ये काय करायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं, जास्त वेळ घालवत बसायचं नाही आहे. हा क्वेश्चन नेक्स्ट राऊंडला सोडवायचा. मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट. इथं कसं झालं, ब्ल्यू. समजा हा थर्ड क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला येतं आहे. समजा ह्याचं आन्सर C आलेला आहे, पण तुम्हाला या क्वेश्चनमध्ये डाऊट आहे. काय करणार तुम्ही? मार्क फॉर रिव्ह्यू. इथं काय आलं, ब्ल्यू, आणि इथे एक गोल सर्कल आला आणि सर्कल आला. आता तुम्ही हे जे मार्किंग करून ठेवलेलं आहे याचा अर्थ असा नाही आहे की हे क्वेश्चनचे आन्सर तुम्ही दिलेले नाही आहेत. हा शेवटी काउंटिंगमध्ये तो काउंट होणारच आहे. आणि हा जर फोर्थ क्वेश्चन आहे आणि ह्याचा आन्सर तुम्हाला आत्ता माहीत नाही आहे, खूप वेळ जातो आहे, सेव्ह अँड नेक्स्ट, हा रेड होतो आहे बघा. यामध्ये हे क्वेश्चन पॅलेटनुसार तुम्ही कोणत्याही क्वेश्चनला जंप करू शकता. फॉर एक्झाम्पल मी जंप केलं क्वेश्चन नंबर 16. हा बघूया क्वेश्चन. ॲझ्युमिंग दॅट द जंक्शन डायोड इज आयडियल, द करंट इन द अरेंजमेंट शोन इन द फिगर इज.
या डायग्राममधला मध्ये जे डायोड आणि रेजिस्टर जोडलेले आहेत यामधून करंट किती फ्लो होईल असं त्यांनी विचारलेलं आहे. +3 व्होल्ट आहे, +1 व्होल्ट आहे. आयडियल डायोड सांगितलेला आहे, म्हणजे डायोडच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होणार नाही आहे. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस डायोड इज 0. मग व्होल्टेज ड्रॉप कुठं होईल? रेजिस्टरच्या अक्रॉस. तो किती असेल? 3 - 1 2 व्होल्ट. आपल्याला काय विचारले? करंट इन द अरेंजमेंट. सो करंटचा फॉर्म्युला V/R. व्होल्टेज किती? 2 डिवायडेड बाय 100 किती येणार? 0.02 ॲम्पियर. ऑप्शन बघा, हे सगळे मिली ॲम्पियर आहेत. 10 20 30 40. आपल्या आन्सर काय आलं? 0.02 ॲम्पियर. त्याला मिली ॲम्पियर केलं तर 20 मिली ॲम्पियर. हा झाला इझी क्वेश्चन, लगेच सॉल्व झाला मला. असे 50 क्वेश्चन सॉल्व केले आणि समजा नेक्स्ट राऊंडला मी इथं आलो, मार्क फॉर रिव्ह्यू जे आपण करून ठेवलेलं, आणि याचा आन्सर मी कॅल्क्युलेट केलं. ह्याचं आन्सर आलं सेकंड. याला सेव्ह अँड नेक्स्ट बघा, तो ग्रीन झाला. पुन्हा हा सुद्धा मी कन्फर्म केला, जो आपल्याला डाऊट होता तो झाला ग्रीन. अशा पद्धतीनं तुम्हाला फिजिक्सचा जे 50 क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करायचे. नंतर तुम्हाला केमिस्ट्रीकडे जायचं आहे. केमिस्ट्रीला सुद्धा सेम स्ट्रॅटर्जी, फर्स्ट टू एंड, फर्स्ट क्वेश्चन टू लास्ट क्वेश्चन जायचं आहे. ओके, 2 वेळा का म्हणतो? कारण मध्येच काही डिफिकल्ट क्वेश्चन असतात, त्याला तुम्ही 5 ते 10 मिनटं जातात. असे जर तुम्ही 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला असे डिफिकल्ट सापडले तरी तुमचा अर्धा ते पाऊण तास गेलेला असतो ऑलरेडी ते 3 ते 4 क्वेश्चन सॉल्व करायला. आणि जर समजा एंडला समजा 47 48 40 49ला इझी क्वेश्चन असतील, म्हणजे फक्त 3 ते 4 सेकंदात तुम्हाला आन्सर देता आलं, पण तुम्हाला इथपर्यंत जाताच आले नाही तर, वेळच भेटला नाही तर, त्यासाठी म्हणतो स्टार्ट टू एंड जायचं. ओके, आणि त्यानंतर हे मॅथमॅटिक्सच्या सेक्शनला तुम्ही जाऊन मॅथ्सचे क्वेश्चन्स बघू शकता. अजून एक त्यांनी प्रोव्हिजन केलेलं आहे, ती म्हणजे क्वेश्चन पेपर. इथं बघू शकता टोटल क्वेश्चन पेपर. हा तुम्ही क्वेश्चन पेपर बघू शकता, काय काय क्वेश्चन्स आहेत हे त्यांनी ते तिथं दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे क्वेश्चन जे मॉक टेस्ट आहे, हे जे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचे, क्वेश्चनची क्वालिटीसुद्धा चांगली आहे आणि हे जास्तीत जास्त वेळा तुम्ही सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की एक्झाममध्ये आपल्याला काय करायचं आहे नक्की. सो दिस इज ऑल अबाउट मॉक टेस्ट अँड प्रॅक्टिस. सो आय होप यू गॉट ऑल दी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग MHT CET. सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली असेल. जर अजून काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि याच चॅनलवरती आपण काही MCQs सॉल्व करणार आहोत, फिजिक्सचे आणि मॅथमॅटिक्सचे. सो स्टे ट्यून अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल. तुमच्या फ्रेंड्स आणि क्लासमेटला हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.